हाय नमस्कार. मस्त अशी रवेदार तूप आपलं इथं झालेलं आहे आणि त्या कोणत्या प्रकारे बनवलेलं आहे ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. खूप छान आणि असं तूप आहे ना, इतकं रवेदार तूप तुम्हाला बाहेर शोधूनसुद्धा पैसे देऊनसुद्धा भेटणार नाही. असं तूप घरच्या घरी फक्त तुम्ही तूप अर्धं झालं की तेव्हा 2 वस्तू टाका. मग बघा तुम्ही तूप कसं तुमचं मस्त पांढरं शुभ्र आणि रवेदार येतं आणि असं घमघमाट सुगंध पण येतो. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आज पाणी आलेलं होतं, सर्व काही पाणी वगैरे भरलं, झाड झुड केली, त्यानंतर सडा रांगोळी केली, आंघोळ वगैरे केली. मग चला म्हटलं आता उंबरठ्याचं पूजन पण करून घेते. हळदीचं लेपन लावलं, तर खूप दिवस झाले होते हळदीचं लेपन नाही लावलेलं होतं. अशीच पूजा करत होते मी. त्यानंतर हळदीचं लेपन लावलं, नंतर बापांना पण आरती बिरती लावली. आज राशा झोपलेली होती म्हणून आज लवकर मग बापांची पण आरती करून घेतली मी आणि इथं देवघराची पण पूजा करून घेतली. दिवे वगैरे लावून घेतले, उंबरठ्याला पण, बापांना पण आणि देवघरात पण. छान अशी पाणी येतं त्या दिवशी लवकर उठावं लागतं. आम्ही फक्त रविवारच्याच दिवशी थोडं उशिरा उठतो. तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. बघा इथं आहे ना, एक डब्बा तूप माझं गोळा झालेलं आहे आणि ते एक डब्यापासून बघा किती, अर्धा किलो तर 3 पावशेर तूप मी काढलेलं आहे, ते पण एकदम सोप्या पद्धती. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. बघा हे मलई आहे ना, मी आता थोडीशी मोकळी करून घेणार आहे तिला. आणि फ्रीजरमध्ये जर ठेवलं ना तर आपलं तूप छान पण म्हणजे मलई छान पण राहते, वास तर अजिबात येत नाही आणि खराब पण होत नाही. आणि आता उन्हाळ्याचं कसं आहे ना, बाहेर फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर थोडासा वास येतो आणि थोडं खराब पण होऊ शकतं. त्यासाठी आहे ना, मलई हमेशा फ्रीजरमध्येच ठेवायची, फ्रीजरमध्ये अजिबात खराब होत नाही. तर बघा हे आहे ना, परातीमध्ये हाताने केलं ना तरीसुद्धा मस्तपैकी होऊन जातं. पण म्हटलं माझा हा एक हात खूप दुखतो ना, त्यासाठी मी मिक्सरमध्येच करून घेते. तसं पण तुम्हाला मागे एकदा करून दाखवलेलं आहे मी आणि आतासुद्धा करून दाखवणार एखाद वेळेस. पण आता माझा हात खूप दुखत आहे, त्यासाठी मी हाताने काही केलं नाही. तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आहे ना 2 ते 3 चम्मच अशी मलई टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 तर 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून त्याला आता आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे लोणीचा अशा प्रकारे गोळा तयार होतो. तुम्हाला दाखवते बघा. तर असा हा लोणीचा गोळा तयार झालेला आहे. तर आहे ना, असं करून आहे ना, मी 4 भांडे करणार आहे. 4 भांड्यांमध्ये असा हा लोणीचा गोळा मी तयार करून घेणार आहे. आता मोठी पातेली घेतलेली, त्याच्यामध्ये हा लोण्याचा गोळा मी इथं टाकते आहे. त्यानंतर बघा दुसरं भांडं मी ते पण अशाच प्रकारे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर परत तिसरं भांडं पण असंच फिरवून घेतलेलं आहे मी. बघा थोडं थोडं जर टाकलं ना तर मिक्सर पण खराब होत नाही, ओतलं पण जात नाही. तर आता हे चौथं भांडं पण असंच करून घेतलेलं आहे. मग मी ना थोडं थोडंच करते, म्हणजे मिक्सर खराब होत नाही आणि ओतलं पण जात नाही. ओतल्याने कसं आहे ना, आजूबाजू पडून जातं, आपलं मिक्सर खराब होतं, मग धुवावं लागतं. त्यासाठी मग हे बघा आता पूर्ण झालेलं आहे. पूर्ण मलाई मी एक डबा अशी 4 ते 5 भांड्यांमध्ये थोडं थोडं करून मिक्सरमधून फिरवून घेतलेली. आता बघा याला स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि जे काही पहिलं धुवायचं ना, हे बघा आता मोठ्या पातेल्यामध्ये मी टाकून घेते. हे पहिल्यांदा जे आपण धुणार ना त्याचं आपल्याला ताक पण बनवता येतं आणि पनीर पण बनवता येतं. तर मी तर ताकच ठेवणार आहे, कारण कढी आवडते आमच्या घरात, तर मी कढी बनवणार आहे. तर बघा अजून पाणी टाकते मी तर, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे ताक काढायची पण पद्धत तुम्हाला सांगते मी. आता हे धुतलं गेलं का, हे पहिल्यांदाचं धुतलेलं ना पातेलीमध्ये ठेवून घ्यायचं आणि झाकून द्यायचं त्याला. वर सगळं काही रात्रभरमध्ये पाणी येतं ना, ते पाणी सर्व काही निथळून घ्यायचं आणि जे खाली असतं ना त्याचंच फक्त कढी बनवायची. खूप छान आणि खूप टेस्टी लागते.
तर आपल्याला आता हे एक पाणी धुते मी आणि हे एक पाणी हे आता मी साईडला ठेवणार आहे. बघा असं गोळा करून आहे ना मी आता एका पातेलीमध्ये टाकणार आहे. आणि इतकं पांढरं शुभ्र आणि खूप रवेदार तूप. फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा, जेव्हा हे सर्व काही झालं अर्ध तूप होण्यात आलं तेव्हा त्या 2 वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. त्या वस्तू कोणत्या ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा असं आहे ना थोडं थोडं गोळा करून मस्तपैकी आपल्याला एका पातेलीमध्ये हा सर्व काही लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व काढून घेतलेले आहे मी लोण्याचा गोळा. आता जे हे ताक जे आहे ना हे ताक आहे. आता हे ताक आहे ना रात्रभर मी असंच ठेवणार आहे. आणि मठ्ठा पण बनवू शकतो आपण किंवा आपण कढी पण बनवू शकतो. याचं पनीर पण बनवू शकतं. पण मला कढी आणि मठ्ठा बनवायचा आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवणार आहे कढी आणि मठ्ठा. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे. तर बघा आता या पातेलीमध्ये परत पाणी टाकलेलं आहे मी. आता आपल्याला हे पाणी काहीसुद्धा कामात येणार नाही आहे. हे पाणी आपल्याला आहे ना झाडाला किंवा असं बाहेर एक साईडला टाकून द्यायचं आहे. बघा इथं पण मी आता पूर्णपणे असं स्वच्छ धुवून घेते. थोडंसं गरम पाणी टाकलं गेलं ना माझ्याने म्हणजे नळामध्ये ना गरम पाणी येतं आहे. तर त्यासाठी थोडंसं गार पाणी टाकावं लागणार आहे. तर मी माठातनं गार पाणी टाकते. आता हे पाणी फेकून देते. हे बघा हे कढईमध्ये आहे ना मी गारच पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला इथून हे पण धुवून घेतलेलं आहे मी. तर बघा आता इथं कढईमध्ये टाकते मी. याला आहे ना परत एकदा धुवून घेतलं होतं मी. आता ते ताक निघालं ते अजून एक पाणी धुतलं ते हे तिसरं पाणी आणि आता हे चौथ्या पाण्यामध्ये टाकते मी. म्हणजे आपण जेवढं धुतलं ना तेवढं आपलं तूप रवेदार येतं आणि पांढरं शुभ्र येतं. आणि हे गाईचं तर नाही आहे बरं का, म्हशीच्या दुधापासून हे तूप बनवते मी. कारण म्हशीचं दूध आम्ही वापरतो चहासाठी, गाईचं दूध नाही वापरत. तर त्यासाठी मग हे पांढरं शुभ्र तूप आपलं इथं होणार आहे. गाईचं जे तूप असतं ना ते असं थोडंसं पिवळं पिवळं येतं ते तूप. तर हे आपलं म्हशीचं दुधापासून हे तूप बनवते मी. तर बघा सर्व काही गोळा मी इथं काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे पूर्ण गोळे मी इथं काढून घेतलेले. आता हे पाणी मी झाडाला टाकून येते बाहेर आणि बघा गोळे मी इथं टाकून घेतलेले. आता आपल्याला ज्या पातेलीमध्ये तूप बनवायचं आहे ना ती पातेली आपल्याला इथं घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे गोळे आपल्याला टाकून घ्यायचे. ज्या पातेलीमध्ये तूप बनवायचं तर त्याच्यात मी हे गोळे टाकून दिलेले आहे. आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. बघा मी ठेवून दिलेलं आहे इथं. तर आता हे मस्तपैकी असं आहे ना थोडंसं याला पूर्ण मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे हे गोळे. हे बघा आता वितळत चाललेलं आहे सर्व काही. आणि तूप बनवायला सुद्धा काही वेळ लागत नाही. पहिले थोडंसं गॅस आहे ना फुल राहू द्यायचा, नंतर कमी करून घ्यायचा. गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण कमी करून घ्यायची. म्हणजे त्याच्याने काय होतं ना आपलं तूप पण आटत नाही आणि लवकर बनतं. नाहीतर मग गॅसची फ्लेम फुल राहिली का तूप पण आटून जातं आणि खाली लटकून पण जातं. तर बघा आता इतकं वितळून गेलेलं आहे. आता बघा आता मस्तपैकी असं एवढं झालेलं आहे. तर आता कोणत्या 2 वस्तू टाकायच्या ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्या वस्तू टाकायच्या गरजेच्या आहे तेव्हाच तुमचं तूप छान असं रवेदार आणि पांढरं शुभ्र येतं आणि खराब पण होत नाही. तुम्ही 2 महिना 4 महिना वापरा, अजिबात तूप खराब होत नाही.
हे बघा आता मस्तपैकी इथपर्यंत आलं. तर अशा प्रकारे ना व्हिडिओ पूर्ण बघत जा ताईंनो. लाईक करा, कमेंट करा. आणि ज्या ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा. आणि माझा पुरणपोळीचा व्हिडिओला खूप तुम्ही प्रतिसाद दिला. खूप म्हणजे खूप मला खूप आनंद झाला. म्हणजे पहिल्यांदा माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आलेले आणि एवढ्या ताईंनी कमेंट छान छान केलेलं आहे ना, मला तर खूपच छान वाटलं. आणि खूप त्या ताईंच्या कमेंट पण खूप छान होत्या. तर असंच वारंवार व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा आपलं तूप आहे ना अर्ध होण्यात आलेलं आहे, म्हणजे अजून पूर्ण झालेलं नाही आहे. तर त्या कोणती गोष्ट टाकायच्या ना, त्या इतपत तूप आलं का तेव्हा टाकायचं आहे आपल्याला. बघा थोडंसं मीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि ते मीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याचा छपका मारायचा आहे जोराने. हे बघा मुठामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याचा छपका मारायचा आहे, म्हणजे आपलं तूप छान मस्त असं रवेदार येतं. आणि बघा याला आहे ना आता पूर्ण पक्क होऊ द्यायचं आहे, अजून थोडं कच्चंच आहे ते. आणि तुम्हाला दाखवते मी. बघा अजून आहे ना असं पूर्ण नितळ झालेलं नाही आहे. तर नितळ होईपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. आणि गॅसची फ्लेम माझी पूर्ण कमीच आहे. बघा आता तुम्ही बघू शकता फक्त एवढंसं तूप मलाई होती आणि त्याचं बघा किती सारं तूप निघालेलं आहे. आपण जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केलं ना तर तूप आपलं भरपूर निघतं. आपली मलाई अजिबात वाया जात नाही. आपण कसं हलगर्जीपणा करतो ना, मग त्याच्यामुळे आपली मलाई पण वाया जाते. आणि जे काय आपण मिक्सरमधून काढतो, लोणीचा गोळा तयार करतो, त्याच्यामध्ये पण आपली मलाई वेस्ट जाते. आणि गॅस आपण कसं फुल राहू देतो ना, त्याच्यामुळे पण आपली तूप कमी होऊन जातं. तर असं स्टेप बाय स्टेप केलं ना भरपूर सारं तूप पण निघतं आणि पांढरं शुभ्र पण येतं आणि रवेदार पण येतं. आता तुम्ही बघू शकता बघा आता नितळ होतं आहे ते मस्तपैकी छान प्रकारे. आता आपलं तूप पक्क झालेलं आहे. तुम्हाला आता मी चम्मचमध्ये घेऊन दाखवते. हे बघा आता पूर्ण आपलं तूप पक्क झालं आहे. आणि बघा किती नितळ दिसतं आहे. बघा तेव्हा कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतं आहे. तर अशा प्रकारे तूप तुम्ही सोप्या पद्धतीत बनवू शकता आणि काही पण वेळ लागत नाही. फक्त अर्ध्या तासामध्ये आपलं तूप तयार होऊन जातं आणि घरच्या घरी आपल्या लेकरांना पण मस्त. आता बाहेरचं तूप काय आपण बघत असतो का, त्याच्यामध्ये मिलावट असते का काय असते. आपलं घरचं कसं शुद्ध तूप, दूध पण वापरायला भेटून जातं आपल्याला आणि तूप पण वापरायला भेटून जातं. तर बघा अशा प्रकारे आता मी ना एका पातेल्यामध्ये आधी याला गाळून घेणार आहे. हे बघा पूर्ण मस्त नितळ तूप आपलं इथं झालेलं आहे. आणि आता मी गॅस बंद करते आणि आपलं तूप मी एका पातेल्यामध्ये गाळून घेते. तुम्ही बघू शकता आता इतकं नितळ तूप झालेलं आहे आपलं इथं. तर बघा आता मी एका पातेल्यामध्ये सर्व काय तूप गाळून घेते. पूर्ण मस्त तूप झालेलं आहे आपलं इथं. आणि बघा तुम्ही ना अर्धा किलोच्या वर तूप आपलं जास्तच तूप झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा किती सारं तूप आपलं इथं झालेलं आहे. पातेली थोडीशी खाली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पण बनवू शकता घरच्या घरी थोड्याशा मलईमध्ये. आणि माझं काही नाही, फक्त 10 दिवसाची मलाई गोळा झालेली होती ही. हे बघा इतकं सारं तूप आपलं खूप छान आणि खूप मस्त झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते ही गार्डनेमध्ये होते ना, ही बेरी बरं का, ही बेरी पण तुम्ही खाऊ शकता. साखर नाही तर गूळ टाकून खूपच छान लागते. ती बेरी पण तुम्ही खाऊ शकता. आता आपल्याला हे तूप आहे ना गार होण्यासाठी ठेवायचं आहे साईडला. गार झाल्यानंतरच आपल्याला एका डब्यामध्ये टाकायचं आहे याला. बघा पूर्ण असं शुद्ध तूप निघालेलं आहे आपलं. हे बघा तुमच्या घरी लहान बाळ असेल ना 6 महिन्याचं, तर 6 महिन्याच्या नंतरच्या बाळाला पण तुम्ही थोडं थोडं तूप टाकून रवा बनवू शकता. नाचणीचं पिठाचं ते काय म्हणतात ते बनवू शकता. सॅरेलेक्स बनवू शकता. हे शुद्ध तूप छान राहतं लहान लेकरांसाठी.
तर चला आपलं तूप आता इथं मस्तपैकी गार झालेलं आहे. याला आता 3 ते 4 तास झालेले आहे. तर तोपर्यंत मी दुसरं कामं आवरून घेतली आणि तूप आपलं मस्तपैकी थंड झालेलं आहे आता. आता आपल्याला एका डब्यामध्ये याला ओतून घ्यायचं आहे. तर बघा मी हा डब्बा घेतलेला आहे, याच्यामध्ये ओतून घेते मी आता. हे बघा तुम्ही बघू शकता. हा डब्बा ना माझा 3 पावशेरचा डब्बा आहे. कोणती पण 1 किलो वस्तू आणते ना, याच्यामध्ये पूर्ण मावून जाते 1 किलो वस्तू. तर बघा हे तूप पण आपलं 1 किलोच्या अंदाजाने दिसतच आहे ते. तर बघा किती छान आणि किती मस्त. तर मी आता झाकण ठेवून रात्रभर याला असंच राहू दिलं. सकाळी दाखवते तुम्हाला. हे बघा 1 किलो तूप आपलं आलेलं आहे. मी तर अर्धाच किलो सांगत होती. तर असं झाकण ठेवून मी रात्रभर याला असंच ठेवून देणार आहे. परत तुम्हाला सकाळी दाखवणार आहे मी. तर बघा हे बघा रात्रभर मी झाकण लावून ठेवून दिलेलं होतं. हे बघा किती छान आणि किती मस्त रवेदार आपलं तूप इथं झालेलं आहे. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.